सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 2 ओवी क्रमांक 316 ते 320. तोची तू जाण योगनिष्ठेसी कारण, जयाचे विषय सुखे अंतःकरण झकवेना. जो आत्मबोधयुक्तू होऊनी असे सततू, जो माते हृदया आतू विसंबेना. एरवी बाह्यविषय तरी नाही, परी मानसी होईल जरी काही, तरी साध्यंतुची पाही संसारू असे. जैसा का विषाचा लेशू, घेतलिया होय बहुवसू, मग निभ्रांत करी नाशू जीवितासी. तैसी विषयाची शंका मणी वसती देखा, घातू करी अशेखा विवेक जाता. अर्थात व ज्याचे अंतःकरण विषयाच्या सुखाने भुलून जात नाही, तोच योगनिष्ठा प्राप्त होण्यास योग्य आहे असे जाण. कारण तो नेहमी आत्मबोधाने युक्त होऊन राहतो व अंतःकरणात मला कधी विसरत नाही. एरवी शब्दादी विषयांचा स्वीकार तर करीत नाहीच, पण मनात जर विषयांची थोडीशी ही वासना असेल तर त्याला आरंभापासून शेवटपर्यंत सर्व संसार आहे असे समज. थोडेसे विष जरी घेतले तरी ते संपूर्ण शरीरात पसरून जीवाचा निःसंशय नाश करीते. त्याप्रमाणे चित्तात विषयाची थोडी जरी इच्छा राहिली तरी ती सर्व विचार समूहाचा घात करीते. रामकृष्ण हरी माऊली.